तर मित्रांनो, आजचा ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड भलताच कॉमेडी होता. याच्यामध्ये अर्जुन आणि कल्पना, प्रताप आणि सायली ह्या चौघांनी मिळून तो घरचा स्वयंपाक केला आणि तिकडे महिपत आणि दामिनी हे अर्जुन आणि दामिनीचं कॅरेक्टर करत होते. बघूया आजच्या भागात काय झालं, त्याकरता हा भाग पूर्ण बघा. तर मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन सायली झोपड्या बसून गप्पा मारत असतात. त्यावेळेस एका बाजूला त्यांच्याकडे आनंद असतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र दुःख असतं. आता आनंदाच्यासाठी की त्यांनी प्रियाला कामाला लावलंय आणि दुःख काय म्हणाल तर बिचारा अर्जुनला आपल्या भावाचं म्हणजे अश्विनचं टेन्शन आलं असतं की तो एवढा निष्पाप मुलगा आहे आणि प्रियाच्या जाळात तो कुठून अडकला. मात्र सायली तिला समजून सांगते की प्रियाचा खरा चेहरा त्याला तेव्हाच कळेल ज्यावेळेस आपली केस सॉल्व्ह होईल. म्हणून ती अर्जुनला विचारते की आपली केस पुढचं पाऊल किंवा आपली केस कधी सॉल्व्ह होईल. मग अर्जुन तिला सांगतो की आपल्या केसचं जे पुढचं पाऊल आहे ना ते डिपेंड आहे दामिनी देशमुखवर. ती विचारते कसं काय. तो म्हणतो मागे आपण बघितलं की मागच्या तारखेला तिचा शो पूर्णपणे फ्लॉप झाला होता, त्यामुळे ती प्रचंड चिडली आहे. आता ती कुठल्याही खालच्या थरात जाऊन आपल्यावर पर्सनल अटॅक करू शकते किंवा मागचं काय करून आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करू शकते. हे ऐकताच सायली प्रचंड घाबरते. मात्र अर्जुन तिला म्हणतो घाबरू नका, आपल्याला फक्त शांत बसायचं आहे, तिला जे काही करायचं करू द्या, केस तर आपणच जिंकणार. मग मात्र सायली घरामध्ये जाऊन स्वयंपाकाची तयारी करायसाठी उठते. हे बघून अर्जुन तिला म्हणतो काय हो, तुम्ही पुन्हा घरात चाललात. अहो तुम्ही एवढं काम करू नका, तर प्रिया थोडं काम करू दे ना, तिला भेटू दे शिक्षा. मात्र सायली म्हणते तिला भेटेल ती भेटेल शिक्षा, तिथे वेगळं ते राहू द्या, पण आज अश्विन भाऊचा बड्डे आहे आणि आपण घरचं जेवण त्यांना द्यायचा प्लॅन केला आहे. तुम्हाला वाटतं का की प्रिया ते करू शकेल. मित्रांनो, तुम्हाला तरी वाटतं का की प्रिया पूर्ण स्वयंपाक करू शकेल. मला तर पर्सनली वाटत नाही आणि दिसतं पण येते. मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुमच्यासारखी सून भेटली आमच्या घराला ते आमचं भाग्यच. आज बाबांना कळालंय, उद्या घरच्यांना बाकी घरच्यांना म्हणजे कल्पना आणि पूर्णाला पण तुमचं महत्त्व कळेल आणि ते तुमच्याशी पुन्हा पहिल्यासारखे गोड वागतील. मग मात्र सायली फार खुश होते. ती म्हणते तुमच्या तोंडात आज जी गोड खीर बनवते ना ती पटकन हा दिवस येऊ, असं म्हणून ती घरात जायला निघते. आणि मित्रांनो, घरात तर वेगळंच काही चाललंय. आपण बघितलं की काल बिचारी कल्पना न राहून प्रियाच्या मदतीला आली होती आणि प्रिया मात्र तिला म्हणते की तुम्ही किचन ओटा साफ करा, मी तोपर्यंत यूट्यूबवर एक व्हिडिओ बघते की खीर किंवा रोटी कशी बनवायची ते. आणि बिचारी कल्पना तिची लाडकी सून असल्यामुळे काही न बोलता ओटा साफ करते. आणि आता ती म्हणते तन्वी चल बाई, ओटा साफ झालाय, आपण स्वयंपाक करूया. मी ना पनीर कढाई म्हणजे भाजी बनवते, तू रोटी बनव. तेवढ्यात ती म्हणते कशी, कोण तर तन्वी. ती म्हणते अहो आई, ह्या यूट्यूब व्हिडिओज बघा, ती बाई काय सांगते की रेसिपी सांगते की रोटी बनवताना त्यात थोडं दही टाका. असं कधी होतं का. मग आता कल्पना कळतं ह्या बाईला काहीही येत नाही खाण्याशिवाय. ती म्हणते बाई ती अशीच रेसिपी असते. मग कल्पना तिला पूर्ण रेसिपी समजावून सांगते. मग काय प्रियाच्या समोर फक्त दिवसात तारे दिसायचे राहतात. ती म्हणते एवढी अवघड रेसिपी, एवढा अभ्यास नाही, 12वी पण नाही केला. बाई तू 12वीला अभ्यास केला असता तर कुठेतरी हुशार होऊन नोकरी तरी केली असतीस, ते आम्हाला दिसतंय. मग काय मित्रांनो, ती लगेच म्हणते आता आपल्या इथून कल्टी मारावी लागेल. ती कल्पना म्हणते आई माझ्या मैत्रिणीला फोन येतोय आणि खूप अर्जंट, ती खूप वेळचा फोन करते मला तिच्याशी बोलावं लागेल. तिला ना काहीतरी प्रोजेक्टमध्ये काम अडलंय आणि मला तिची मदत करायची आहे, मी आलेच. म्हणून ती कल्टी तिथून मारते आणि ती जाते निघून. प्रताप म्हणतो सासूबाई लागा कामाला, कारण त्याला माहिती आहे हिला काही बनवता येत नाही. आता सगळा भार पडला कल्पनावर. आणि तेवढ्यात अर्जुन सायलीची सुद्धा एंट्री होते आणि सायली जाते डायरेक्ट किचनमध्ये आणि कल्पनाला मदत करायला लागते. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कल्पना सायलीशी काही बोलत नाही. आता इथे जसं मगाशी मी म्हटलं होतं की आता स्वयंपाक जो केला ना तो कल्पना सायलीशिवाय अर्जुन आणि प्रतापनी पण केलाय. तो कसा तुम्हाला मी सांगतो ते ऐका. होतं काय, आता कल्पना काही गोष्टी हव्या असतात पण डायरेक्ट मागू शकत नाही. म्हणून ती प्रतापला म्हणता अहो हे कुठे ते कुठे. आता बिचारा कळत नाही, पण दोघांना हे कळतं की तिला सायलीशी बोलायचंय, पण डायरेक्ट नाही बोलता आपल्या माध्यमातून. म्हणजे प्रताप अर्जुनला हे कळतं की आपल्या माध्यमातून ते बोलतात. म्हणजे कल्पना प्रतापला बोलते, सायली अर्जुनला बोलते की मी इथे हे ठेवलंय तिथे ठेवलंय. जसं की कल्पना विचारते की काजूची जी पेस्ट केली ती कुठे ठेवली आहे, प्रतापला विचारते. मग प्रताप अर्जुनला विचारतो अरे ती पेस्ट कुठं आहे. मग अर्जुन विचारतो सायलीला पेस्ट कुठं आहे.
मग सायली सांगते परिस्थिती फ्रीजमध्ये ठेवली. म्हणजे असं चौघांचं कम्युनिकेशन चाललं असतं. आणि मित्रांनो, हा सीन भलताच कॉमेडी होता. म्हणजे हा सीन बघण्यात वेगळीच मजा आली. मग असं एकंदरीत त्यांचा स्वयंपाक चालला असतो. मग प्रताप न राहून शेवटी कल्पना म्हणतो, कल्पना तू आणि सायली म्हणजे तुम्ही दोघींना खूप सुगरणी आहात आणि तुम्ही आम्हाला विचारून जर स्वयंपाक करणार असाल तर तो कसा होईल तुम्हालाही ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही दोघे इथून निघून जातो, तुम्ही तुमचं बघा काय करायचं आहे. असं म्हणून अर्जुन आणि प्रताप तिथून निघून जातात. मग मात्र हे दोघे कामाला लागतात आणि ते बोलताना काही दाखवलं नाही, डायरेक्ट स्वयंपाक रेडी झाला असं दाखवलं. आणि मग मित्रांनो सीन शिफ्ट होतो महिपत आणि दामिनीकडे. महिपत आपलं आनंदी आनंदकडे डायरेक्टच दामिनीच्या ऑफिसमध्ये शिरतो. दामिनी त्याला पण प्रचंड चिडते, तुम्हाला नॉक करायला कोणी शिकवलं नाही का हो. तो म्हणतो ते जाऊ द्यावं, माझ्याकडे अशी बातमी आहे की आपली केस आता निकाली लागेल आणि साक्षी पण निर्दोषपणे मुक्त होईल. ती म्हणते असं काय काय आणलं तुम्ही, कुठलं तिकीट आणलंय. तो म्हणतो तिकीट एकदम भारी तिकीट आहे, ते असा शो होणार आहे ना की तुम्ही बघा आपली केस लगेच सुटेल. ती म्हणती तुम्ही मागच्या धमकी देऊन गेला होतात ना, त्यामुळे मी तुमच्यावर प्रचंड चिडली आणि तुम्ही जे फालतू गोष्टी करतात ना मला ते बिलकुल आवडत नाही, जे आहे ते पटकन सांगा. मग काय मित्रांनो, महिपत एकदम असा हुशारकीमध्ये ती सुसाईड नोट देतो दामिनीच्या हातामध्ये. ती म्हणते हे काय. तो म्हणतो वाचून तर बघा. ती पूर्ण वाचते आणि ते म्हणते का भावड्या का हो तुम्ही, हे सुसाईड नोट तुम्ही घेऊन फिरताय, हे अक्षर तुमचं आहे, मला सांगा तुम्हीच लिहिली ही नोट. तो म्हणतो हो मीच लिहिली आणि खाली फक्त मधुबनची सही घेतली बरोबर. तो म्हणतो हो मग माझ्याशिवाय कोण करणार आहे. आणि हीच आता तुम्ही ना हीच नोट यूज करा, सुसाईड नोट दाखवा कोर्टामध्ये आणि केस रफादफा करा. मग ती दामिनी एवढी चिडते, ती म्हणजे ठीक आहे आता आपण ना एक काम करूया, आपण कोर्ट रूममध्ये काय घडेल याचा एक प्रॅक्टिस करूया. मग काय मित्रांनो ते एक छोटंसं नाटक करतात. महिपत बनतो दामिनी, दामिनी बनते अर्जुन सुभेदार आणि दामिनीची असिस्टंट बनते मधुभाऊ. मग काय दामिनी अर्जुन सुभेदार म्हणून महिपतला विचारते की दामिनी मॅडम मला एक सांगा, या सुसाईड नोटवर जे अक्षर आहे ते मधुभाऊंचं आहे का. मी आत्ता त्या हस्तक्षेप तज्ञाला आणतो आणि 2-3 मिनिटं ते प्रूव्ह करतो की ते अक्षर मधुभाऊंचं नाही आहे. मग ती लगेच म्हणजे ते असिस्टंटला विचारते मधु होया तुमचं अक्षर का मधुभाऊ. ते म्हणते नाही माझं अक्षर नाही आहे. मग दामिनी महिपतला म्हणते बघा, म्हणजे आता ती चिडून म्हणते की आता मी अर्जुन सुभेदार आहे ना, मग अर्जुन सुभेदार मला कसं बोलेल ते ऐका. आता अर्जुन सुभेदार काय म्हणेल की दामिनी मॅडम तुम्ही एवढ्या हुशार मोठे वकील आहात आणि तुम्ही ह्या असे फालतू पुरावे खोटे पुरावे कोर्टात सादर करतात. मी ना तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करतो आणि तुमचं लायसन्स रद्द करतो. मग दामिनी चिडत्या महिपतवर असं कोर्टात होईल म्हणजे तुमच्या ह्या फालतू पुराव्यामुळे माझी वकिली जाईल आणि माझी वकिली गेली की मी तुमची केस लढू शकत नाही आणि मी तुमची केस लढली नाही तर साक्षी तुमची हमखास जेलमध्ये जाणारच आणि तुम्हाला ही क्षुल्लक गोष्ट कळत नाही का. मग मात्र महिपत म्हणतो ही गोष्ट माझ्या टकोरात शिरलीच नाही. मग दामिनी म्हणते आता एकच गोष्ट करा, या केसपासून तुम्ही जितका लांब राहाल ना तेवढी केस आपण जिंकू आणि तुम्हाला जर खरंच साक्षीला बाहेर ठेवायचं असेल तर ह्या केसपासून आणि माझ्यापासून लांब राहायचं. मग काय मित्रांनो त्या महिपतच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो आणि इथून पुढे सीन शूट होतं पुन्हा सुभेदारांच्या घरामध्ये. डायनिंग टेबलवर मस्त सर्व पदार्थ ठेवले असतात आणि जे सुगंधाने त्याच्या तिकडनं पूर्ण धावत येते आणि ती म्हणते सुद्धा की वाह किती छान वास सुटलाय आणि हा वास माझ्या रूमपर्यंत येतोय आणि त्या वासाने मी इतकी मनमोहित झाले की मी डायरेक्ट इकडे आले आणि मला कळलं की स्वयंपाक सगळं रेडी झालाय. आणि ती कल्पना आणि तेवढ्याच मित्रांनो तेच सांगायचं राहिलं, मेन सांगायचं मला राहिलं की ज्यावेळेस हे सगळं चाललं असतं म्हणजे स्वयंपाक वगैरे ठेवताना डायनिंग टेबल ठेवताना इकडनं प्रिया हळूच बघते की काय चाललंय आणि तिला ज्यावेळेला अंदाज येतो की स्वयंपाक रेडी झालाय ती लगेच येते आणि कल्पना म्हणते सॉरी हा आई माझी मैत्रिणी खूप वेळ घेतला मला, चल आपण स्वयंपाक करूया. मग कल्पना म्हणते स्वयंपाक रेडी झालाय आणि मग ज्यावेळेस पूर्णा यायला असते त्यावेळेस सगळेजण उभे असतात तिथे. मग मात्र पूर्णाईला माहिती आहे की कल्पना म्हणजे कल्पना आणि सायली म्हणून स्वयंपाक केलाय. मात्र ती कल्पना म्हणते की भाई तुला सगळं काम करावं लागलं मला माहिती आहे. मग मात्र प्रियाचा चेहरा असा उतरतो ना, मात्र ते दाखवत नाही कारण नेहमीप्रमाणे दाखवत नाही ना ती. मग ती दोघींचं कौतुक करते, कोणाचं सायलीचं पण करते पण नाव घेत नाही. अजूनही कल्पना आणि पूर्णाईचा सायलीवरचा राग काही गेला नाहीये. मात्र ती म्हणते खूप छान स्वयंपाक केलाय आणि तुम्ही दोघी असल्यानंतर बघायची गरजच काय.
पण दोघींचं कौतुक करता म्हटल्यानंतर प्रियाचा मात्र चेहरा बघण्यासारखा होतो आणि ती म्हणते मी केलं असताना मदत तुम्हाला. म्हणजे कोण म्हणते, हे तन्वी म्हणते की आपण स्वयंपाक करूया. आणि ती म्हणते काय, मी माझी मैत्रीण ती घाबरली होती ना की तिला प्रोजेक्टमध्ये वाटलं की आपण फेल होऊन जाऊ. मग आता अर्जुन तिथे असताना तर प्रियाची छेड काढणे असं कधी होईल का? तो प्रियाला म्हणतो ती फेल होणार होती की तू फेल होणार होती? स्वयंपाकघरात तू गेली असती ना, तू हमखास फेल झाली असती. प्रिया प्रचंड चिडते पण काहीही बोलू शकत नाही, कारण तिला माहिती आहे आपल्याला काही येतही नव्हतं आणि काही येऊ पण शकत नाही. आणि मित्रांनो, ह्या मोडवर मालिका संपते. म्हणजे आजचा भाग संपलाय. उद्याच्या भागामध्ये प्रिया खोटं म्हणजे काय संपूर्ण क्रेडिट घेते. जसं अश्विन येतो ना आतमध्ये, त्याचं पूर्ण ती म्हणते की तुझ्यासाठी मी खास छान स्वयंपाक केलाय. मात्र पूर्ण याला तिचं वागणं खटकतं. म्हणजे हळूहळू आता तिचं वागणं घरच्यांना दिसायला लागलंय की ती किती खोटाडी आहे ती. कारण ती पूर्ण स्वयंपाकाचा क्रेडिट म्हणजे कल्पना आणि सायलीने जो इतका वेळ घालून एवढी मेहनत करून स्वयंपाक केलाय त्याचं पूर्ण क्रेडिट ती घेत होती. मात्र पूर्ण तिला रागवते की तन्वी खोटं बोलू नको, तू यात काहीही केलं नाहीये, हा सगळा स्वयंपाक कल्पना आणि ह्या मुलीने केलाय. मग आजी म्हणतो ही मुलगी म्हणजे कोण? मग मात्र पूर्ण तुझी बायको आहे, तुझी बायकोने मिळून केलाय. मित्रांनो, उद्याच्या भागात सुद्धा खूप मजा येणार आहे आजच्या भागासारखीच. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो की आता पुढे प्रियाचं काय काय घडेल असं तुम्हाला वाटतं. आणि उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत